आई मग काय करताय बरं तू किती वेळची मी ती वाट पाहू राहिली. मी आंघोळ केली, देवपूजा केली, आता स्वयंपाक करून मग स्वयंपाक करून ती वाटच पाहतो बिचारे. घरचे लोक काय म्हणत, मामा जेल घरी जेवाले का सासूबाई काय म्हणत बा. तुला काहीच काळजी नाही बिचारे, काय पेपात वाचतं काय नाही का. मला तरी सांग काय वाचत आहे तू तर. अहो ताई मी इतकी खुश आहो, इतकी खुश आहे तुम्हाला काय सांगू. लयच आनंद वाटू राहिला. हाय तशी खबर येत नाही तुम्हाला, काही वाचता येत नाही, मला वाचता येते. पण अशी खबर आहे की आपल्या फायदा आहे दोघी जावाचा. सांगू का तुम्हाला काय आहे तर. सांग बरं बाई सांग, तू सांग आता काय खबर आहे. माहिती काही ना काही चांगलं होईल, तू ये पण होईल माय होईल. सांग लोक सांग बरं बाई, मला लय आनंद झाला बरं. सांग लोक सांग. सांगू का ताई, अशी खबर आहे आता पेपरात आज का नाही ते मुख्यमंत्री आहे की नाही आपल्या महाराष्ट्राचे, त्यांना असं सांगितलं पेपरातनी की 21 ते 65 वयापर्यंत बायाले पैसे देतो बा मी, पण महिन्याले 1500 रुपये. अशी खबर आहे येत नाही. मग आपल्याला आता फॉर्म भरायचे आहे दोघीला, पण घरी काही माहीत नसतं करू ना बाई. आपण किती जणी आपल्या घरी 4 जणी आहो की नाही, तर मग आपण 4 फॉर्म भरू ना. सासूबाईचा, आपल्या नंदीचा, दोघी जावाचा. त्यातनी काय फॉर्मच भरावं लागेल आपल्याला. अहो ताई तुम्हाला काही समजत नाही, त्याचे नेम असते, काही अटी असतात, ते त्यांच्या हिशोबाने आपल्याला फॉर्म भरायला लागते. एका कुटुंबात दोघी जमणार आहे राशन कार्डावर. आपण 4 जणी आहो, आपल्या दोघीचे चालन. आता हे काही तुम्ही सांगू नका घरी. माय बाई किती हुशार आहे दोघी जणी. चुपचाप गोष्टी करून राहिल्या, काही सांगत नाही काहीच नाही भैया. मै लहान भाऊ तर लयच भैया आहे व कदडी. घुबड तोंडी त्या मोठीला शिकवते काहीतरी. आपण असं करू, आपण तसं करू, भाई सांगू नाही. किती हुशार कोपन आमचं. ह्या मागून येऊन शाळेनं झाल्या का दोघी जणी. पण मोठी भाऊ चांगली आहे. आता की मग मायला सांगतो बरं याच्या गोष्टी, आम्हीच फॉर्म भरतो, यायला माहीतच नाही करत. मा काऊन चिंगी काऊन बडबड करू राहिली. मा करू राहिली किती वेळची तू. काय झालं किती बडबड करू राहिली. मा कुठं आहे काय म्हणतो मायले सांग. काय म्हणतो चिंगे. किती वेळची मा करू राहिली तू. त्या बैली आहो का. मा किती कहतो सांगत नाही काही नाही. मा टेम्पररी किती वेळची. माझी झोपली होती वाटतं ना मी. अहो मा मी काय म्हणतो, नी आता झोपून राहतो मशिवानी आता फुगू राहिली म्हणतो. मग बाप तुला बोलत राहते निरा. काय घरात गोष्टी होते काय नाही तुला काही पता लागत नाही. म्हणून मा बापान तुला पसंत कसं केलं आणि कसं नाही बिचारे तुझं तुला माहित काय आहे तर. निरा कुंभकर्ण घोरत राहतो आणि इकडे सुना मस्त गोष्टी करत येतात. मी आहे बरं आहे घरात मी गोष्टी ऐकायला. नाही तर काय झालं काय माहित. मला कुंभकर्ण मैस म्हणतो नाही. त्या बाप तुला असं शिकवते का बोलायचं नाही. ती माय वाटते ना. त्या बाप जवळ करून का मी करून तुले ते मी काही ऐकतो. माझी पोरगी आहे तू बोलशील तर सुना नाही बोल का मला. काही म्हणतो मैस म्हणून राहिली, कुंभकर्ण म्हणून राहिली. तू ऐकून झाली किती वेळाची मी. ती माय ना मी, तू माझी पोरगी हो. अहो मा मी काय म्हणतो, तू आता ऐक मावाला शांततेपणे. तू बस एका जागी ऐक बरं, नाही तू उभीच राह. फक्त माय ऐक तू काय म्हणतो काय नाही. हे बा आता त्या गोष्टी ऐकल्या दोघीच्या वहिनीच्या, त्याला काही सांगू नको. बाबाला सांगजो तू. आता का नाही नवीन स्कीम निघाली म्हणते मुख्यमंत्र्याची बाई. आणि ते महिन्यावरी दोघीले पैसे देणार आहे महिन्यावरी. सांग बरं सांग मी त्यांनी ऐकतो त्या बाबाला सांगी. सांग बरं मला काय समजते माय. तू सांग बरं आता काय आहे तर मी ऐकतो. ऐक मग तुला सांगता. मुख्यमंत्री आहे की नाही त्यांनी योजना दिली की 1500 वर महिन्याला भेटणार आहे. आणि म्हणजे कोपन नाही का आपलं ते केसरी कोपन झालं, पिवळं कोपन झालं, त्या कोपनावर आहे ते आपले नाव आहे कोपनात मी. तर 1500 वर महिना देणार आहे. आणि घरातल्या दोघी जणी पाहिजे म्हणते. तर आपण झालं दोघी त्याच राहत दोघी. त्याने जर फॉर्म भरले तर आपला काही नंबर लागत नाही मा. हे लक्षात ठेव तू. आता त्या दोघीले बोलाव त्याचे काय आहे काय नाही म्हणणे आहे. मी राहीन अलगच चुपचाप. तू काय ते चालते बाई सासू आहे तर माय काय चालते. आता मी त्या लोकांच्या घरी जाणार. तू काही बाबाले सांग, बाबाले ठेवतो इथं हजर. आणि दोघीले बोला आणि सांग मग तू काय आहे तर. आता मी तुला सांगितलं बाई, मला काही सांगू नको. आता मी त्याच्यात लपून गोष्ट ऐकल्या त्याला काही माहित नाही. आता तू काय सांगतो बाप करते. बापाला काय भिव राहिली का. त्या बाप काय पाहिजे मीच तर त्याचा त्या बापावरचा बाप म्हणतो. मला कशा भेट नाही दोघी जणी. मीच तर भाग्यवान या घरात बस. त्या बापाचं नाव नको काढतो मापुर. त्या बाप मला भेटे म्हणून विचारी. तू काही बापाचं नाव नको काढतो. मला भला राग येते बरं. मग खरंच का मा बाप तुला भेटते का. माझे तर भेट नाही म्हणून तू भले सांगतो माघारी निरा फटाके फोडतो निरा. मला तर अजून नाही वाटलं. आता कांदीची पाहिजे होती मजा. मा बाप भेटे का तू भेटते तर. काही बळ्या नको ताना जाऊ फुकळ्या फुशा पाशा नको पुढा सोड जबर मापाशी. तू त्या सुना पुढे पाहतो आता कशी काय करतो काय नाही. मग म्हणजे खरं काय आहे तर काही सांगू नको. ऐकल्यावर सांगेन मी. थांब आता दोघीला बोलावतो इमरकामध्ये आणि पाहते मजा कशी त्याची मजा घेतो. त्याची प्लेट घेतो बरं. तू तू पाय जाता तू काय करतो. मामा दे मग आवाज. मी मजा पाहतो तुमचं. महाभारत चालते का होती वाटच पाहतो. तू बोला दोघीले पाहतो कशी प्लेट घेतो तू. तर मग मी टाय वाजू ना. का व झाला का स्वयंपाक सुनाई व. काय करू राहिले किती वेळची आम्ही वाट पाहू राहिली जेवायची. झाला का स्वयंपाक. हो सासूबाई झाला गेला स्वयंपाक. आम्ही दोघी गोष्टी करत होतो. गोष्टी निघाल्या गप्पा गोष्टी मग आम्ही करत होतो. स्वयंपाक झाला. आम्ही मामाची वाट पाहू राहिलो ना. मग तुम्हाला कसं जेव्हा म्हणा मामाजी जेवायचे आहेत ना. मग वाट पाहत बसलो दोघी बाई जावा गोष्टी करत अशाच.
हो सासरा का देव आहे का मला जेव्हा जमत नाही हा झाले माहिती आता झाले ना 43 वर्ष त्या बुड्याच माग हाव कधीच वाट पाहत बसू आता मला जेव्हा जेव्हा म्हणत जाणार का सासऱ्याची वाट पाहता हा हो सासूबाई समजते सांगा आम्हाला. ना काय आहे तर. आता म्हणतात नाही तसं कळलं पाहिजे ते. काय आहे, नाही काय तर नाही. मरताना तुमचं म्हणसान तुमचं तुमचं पाहता मरण आलं जवळ नाही मा बुडा मराचा आहे मीच मरू का असं नाही झालं पाहिजे हा आता वाट नका पाहू म्हणता. हो चल शिंगे लाईने ते कामच आहे बोलायचं टप्पा 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 मोठी संग बोलू राहिले वाटते ना हा कमल संग ते कामच आहे बोलायचं कवाय चबर करतं आई आई मा हे लाईनीस आहे लाईनीस लय कुठं नाही मोठ्या वहिनी या शिकवत राहते कधी बी हो मॅचिकच्या गोष्ट ऐकल्यावर काय पुटर पुटर करते हो हे झिंगी नीर आणि नीरा माय गरान करते माय सारखी हिचं कवा पत्ता कट करतो कवा नाही फक्त पाहुणे येत नाही रे पाले द्या म्हणजे उड्या बाड्याला मला पाले दिवस द्यावट राहिले इले नीरा माय कथानी करते माय कशी कावा तुम्ही दोघी जणी मगा मी चालली तुझ्या तुझ्या गोष्टी चालू होत्या मुख्यमंत्री काहीतरी म्हणे तुम्ही काहीतरी तुम्ही गोष्टी करत होत्या सांगा ना मला काय आहे तर माय बिन बुडीले माहीत पडलं वाटतं आपल्या गोष्टीची ना आता मोठी काही सांगते ती आई साधी होई देवा पण मोठीने सांगा नाही पाहिजे आता मी काय करू काही समजून नाही राहिलं मला नाही तर आपलं पत्ता कट होतेच आता काही नाही सासूबाई अशाच आमच्या गोष्टी आई कडल्या तिच्या आईच्या कडल्या सांगितलं आई आईच्या कडल्या मी सांगू आता रक्षाबंधन आहे की नाही जायचा विचार करू राहिलो होतो आम्ही. काय होय तुमचं मुख्यमंत्री चालू आहे सारे घरात मी घरी नसलो का घरात किरतोळा चालूच राहते. हे पहा आता आपले जे साहेब आले यायचं टप्पाचं कामच राहते कवाय बी यायचं काही काम आहे का आता बायाच्या मात बोलायचं सासण्याच्या मात बोलायचं टप्पाचं काम आहे काय बुडक्याचं आता काय येणे नाही बरं पण भरलं टप्पा टायमात तेव्हा तुमचं काय महाभारत आहे तुम्ही चालू करा मी ऐकतो चुपचाप बोलत नाही जरी तुम्हाला काही निर्णय योग्य द्या वाटन तरी देतो. हो सासूबाई थांबतात मला सांगतात मी काय आहे तर ठीक आहे नाही मुख्यमंत्र्यांनी योजना काढली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली की नाही तर ते महिन्याले 1500 भेटणार आहे तशा दोघी घरात दोघीच जणी पाहिजे आता तर आपण जर 4 जणी आता तर काय आहे तुमचा विचार सांगा बा आता. त्यात काय विषय आता माई पोरगी आणि मी हा आता आम्ही दोघी माझी भरा लागेल ना कोकणात नाव घेऊ ना पुरीचा आहे माय आहे तुम्हाला तुझ्या नवऱ्याचे पगार आहे ते सगळ्या गोष्टी बरोबर आहे आता आमच्या दोघीचं पाहा लागते आम्हाला किती हुशार आहो सासूबाई तुम्ही मग मध्ये म्हणता बोलते तुमची पोरी किती दिवस राहणार आहेत आता यंदा लग्न करून टाकू ना तुम्हाला पगार लागून चालू पुढं आता दोघी आम्ही जाऊ आहेत आम्हाला भरू द्या ना विचार करत जाणार अशा मोठ्या हात ना स्वतःच पात्रा उडाचं करता पोरगी तशी तुम्ही तशी म्हणून ती मावशी तुम्हाला बोलत राहते मध्ये मी बोलतो तर मध्ये म्हणता तुम्ही की लाईन लस खराब आहे त्या ताईला शिकवता मोठी गरीब आहे तर अशा नको करत जाऊ. ते कामासाठी बोलायचा कवाय बोलत तुला बोललं का मी मोठी म्हणून जायची वाटते ना नीरा कवाय मध्ये बोलत राहते नीरा मोठ्या माणसाने नीरा विचार नाही काही नाही मोठी बोलते का ते मोठी गरीब आहे ना किती तू तुझी वागत आहे ना मोठी तर पाहू आमचा हक्क नाही काहीच. हो शिल्लक बोलत राहतात जाऊ बरं मा बापाच्या मध्ये कमी नाही बरं मला तिथं असते भेटले असते मा बापाच्या कमी नाही मध्ये पण इथं नाही पाहिजे का आमचं आम्ही मागलं मला पोराचे लग्न केलं आम्ही तर आलो शिल्लक नका बोलू तुम्ही मध्ये बी बोलता येते मग सांगत नाही माणसाने माझी गाडी कुठे चालते बोलता नाही मग मी मोठ्या घरची म्हटलं हे सांगू नका मला शिल्लक नका बोलायला होतं शिल्लकचं. अहो घुबटोंडे नीरा बडबड करतं तिला मोठी काही बोलते का नीरा बोलता शिल्लक बोलत राहतं घुबटोंडी कोणी कळली मध्ये बोला वाटत नाही मध्ये त्यासाठी विचार आणि कागदपत्र शिल्लक बोलायचं नाही सांगू येईल मागे लागून कशी आहे हे बा बोललो का बरं बोलायचं सांगितलं नाही ते मोठी नका सांग समजून मध्ये त्या मोठीले बोला करू का नाही करू माय मी कागदपत्र करतो बरं आणि तिचे बी करतो काय करतो मी बी पाहतो मग. मी निर्णय देऊ का तुम्हाला एक निर्णय मा निर्णय असा आहे का बा एक सून घ्या आणि एक सासू घ्या असा मा निर्णय आहे आणि हेच मा आखरी निर्णय आहे. पोरीचा राहू द्या पोरगी दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे एका सुनीचा भरा आणि एका पोरीचा भरा फायनल निर्णय. भांडण राहू द्या आता भांडणाच्या ठिकाणी. बरं ठीक आहे मामाजी म्हणते का नाही तसं करू आपण मी मागं राहतो तुझा फार्म भर विमल तू आणि आतेबाईचा भरू दे मी लागत मागं राहतो हे का नाही लाडकी बहीण योजना काढली मुख्यमंत्र्यांना पण सर्व घरोघरी भांडण लावले बाई त्या स्कीमनं काही खरं नाही आपण मीच माघार घेतो बाई तुम्ही काही भांडू नका सासू ना. तू कोण मागा राहतो त्या फार्म भर तिचा नाही भरायचा मी सांगतो त्या भरून मापूचा भरतो तुम्ही भरतो तिचं काय तू ऐकू राहिली तू मागा नको घेऊ बरं त्या फार्म भरतो तुला मागा राहतं का ते बॉस आहे का लाईन येतं तू गरीबाची पोरगी तू भर तू काही मागा नको राहतो बरं. मित्र होय लाडकी बहीण योजनेनं साऱ्या घरोघरी असे भांडणं लावले. आता आमचं बी चुकलं आम्ही यायले राशन कार्ड अलग अलग जर करून दिले असते तर आज हे भांडण होत नव्हतं. म्हणून तुम्ही असं एकत्र कुटुंबात आता राहू नका चांगलं राशन राहा एका कुटुंबात पण राशन कार्ड अलग अलग करून ठेवा जेणेकरून अशा योजना आल्या तर त्याचा फायदा घेता येईल. मित्र हो या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल.